ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। बेल्हे जेजुरी महामार्गामुळे पाबळ परिसरामधील विविध पायाभूत आणि छोटे उद्योग बाळसं धरू लागले आहेत। त्यामुळे भूतो न भविष्यती पाबळ परिसरामधील विकास वेगानं होत आहे। तर एकीकडे औद्योगिक सहकार आणि उद्योग व्यवसायाच्या माध्यमामधून नव्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत। हे धोरण लक्षात घेता श्री कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेचे 40वी शाखा पाबळ इथे सुरू करण्यात आली आहे। संस्थेच्या शाखा उद्घाटन प्रसंगी कलश पूजन आणि सत्यनारायण पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्री शंकर लक्ष्मण पिंगळे, उपाध्यक्ष श्री शरददादा सोनवणे, पाबळ गावाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री केशव चौधरी, उद्योजक पराग गावडे, पराग शहा, प्रशांत जोडगे, माजी सरपंच सचिन वावळे हे उपस्थित होते। तर उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या कार्यपद्धतीचं कौतुक करत ही पतसंस्था एखाद्या सहकारी संस्थेपेक्षा बँकेप्रमाणे शिस्तबद्ध, पारदर्शक आणि व्यावसायिक पद्धतीनं कामकाज करत असल्याचे गौरव उद्गार केशव चौधरी सर यांनी काढले आहेत। निष्ठावंत सहकारी आणि कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमुळे सहकार चळवळीला बळ मिळतंय। पतसंस्था सक्षम आणि सुरक्षित राहाव्यात यासाठी शासनानं नियम अधिक कडक करत प्रशिक्षणावरती भर दिलाय। ठेवीदारांच्या हितसंरक्षणासाठी कायद्यामध्ये ठोस तरतूद करण्यात आली आहे, असे उद्योजक पराग गावडे यांनी म्हटलंय। पाबळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्रामधील कामगार रहिवासी झाल्यामुळे आणि छोटे मोठे उद्योग या परिसरात आल्यामुळे झपाट्यानं विकास होतोय। रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण झालेल्या आहेत, त्यामुळे साहजिकच मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे आणि यावेळी सोप्या पद्धतीनं सोसायटीच्या माध्यमामधून कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे। सुरक्षित ठेवी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागलेल्या आहेत। गावाच्या आर्थिकीकरणाचा मानबिंदू म्हणजे सोसायट्या आणि पतसंस्था असतात। त्यामुळे श्री कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पाबळ या नव्या शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या गावात नक्कीच ही सोसायटी नवीन भरारी घेईल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलाय। नमस्कार। श्री कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या सोसायटीची पाबळ परिसरामध्ये श्री कुलस्वामी शाखेचं कामकाज आजपासून आपण चालू केलेलं आहे। तसं पाहिलं तर पूर्वी संस्थेच्या 37 शाखा आहेत, आता नव्याने 4 शाखा होतात। त्याच्यामध्ये आज माळुंगे इंगळे, पाबळ, निगोज जवळे आणि घारगाव ह्या 4 शाखाच्या माध्यमातून 41 शाखेच्या माध्यमातून संस्थेचं कामकाज चाललेलं आहे। संस्थेची जर कालाखेरची परिस्थिती म्हटली तर जवळजवळ 1200 कोटीच्या अधिक ह्या संस्थेमध्ये ठेवी आहेत। या संस्थेमध्ये 9.5 ते 10 कोटीचं कर्ज वाटप आहे आणि पाहिलं असेल तर सगळ्या उत्तर महाराष्ट्र असेल, मुंबई असेल किंवा पुणे सिटीमध्ये संस्थेचं कामकाज मोठ्या प्रमाणात चालतात। आणि आपण पाहिलं असेल की अष्टविनायक जेजुरी मार्ग झाल्यानंतर पाबळ या परिसरामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात व्यवसायाचं स्वरूप वाढलेलं आहे आणि अशा ठिकाणी संस्थेची शाखा असणे सगळ्या संचालक मंडळाला वाटलं आणि म्हणून पाबळ या परिसरामध्ये ही शाखा काढलेली आहे। संस्थेमध्ये 1.5 ते 2 कोटीचं त्वरित कर्ज मिळतं। संस्थेच्या आता स्कीममध्ये 9.25% ठेवीचे व्याजदर आहे आणि संस्थेचा NPA सुद्धा नेहमी 5% खाली राहिलेला आहे। आणि म्हणून जर सगळी परिस्थिती पाहिली तर ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही मोठ्या संस्था आहेत, 1000 कोटीच्या प्लस एक 10-12 संस्था आहेत, त्या संस्थेमध्ये सुद्धा संस्थेचा वरचा क्रमांक लागतो। आणि म्हणून ह्या पाबळ या परिसरातील सगळे शेतकरी असतील, व्यावसायिक असतील, काही संस्थेचे सभासद झाले असतील, काही ठेवीदार असतील, ह्या सर्वांना मी हीच विनंती करेन का निश्चित ह्या संस्थेचे तुम्ही सभासद व्हा, संस्थेमध्ये ठेवी ठेवा। तुमच्या व्यवसाय वाढीसाठी किंवा तुमच्या एखादी चांगलं मोठं काम निघालं त्यासाठी निश्चित संस्था तुम्हाला या ठिकाणी आर्थिक मदत करेल। आणि म्हणून आज या निमित्तानं सत्यनारायणाची महापूजा होत असताना पाबळ ह्या परिसरामध्ये कुलस्वामी परिवाराच्या ह्या नवीन शाखेची एक भर पडते। निश्चित आमच्या संचालक मंडळामध्ये आनंद आहे। आदरणीय जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे आणि मी आणि आमचं सगळं संचालक मंडळ किंवा आमचा सगळा कर्मचारी वर्ग सातत्यानं लोकांना एक चांगली सेवा देण्याचं काम करत असतो। आणि मी आपल्याला खात्री देतो की इथं सगळ्या सभासदांना दप्तर,
वेळेत आणि एक चांगल्या प्रकारची निश्चित आमच्या कर्मचाऱ्यांकडून सेवा मिळेल आणि ह्या संस्थेला आपण भरभरून सहकार्य करा अशाच प्रकारची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्ते, मी पराग गावडे. श्री सुपर मार्केट हार्डवेअर आणि गावडे अँड सन्स असे दोन माझे व्यावसायिक फर्म पाबळमध्ये आहेत. तर श्री कुलस्वामिनी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ह्या पतसंस्थेच्या आज उद्घाटनाप्रसंगी शुभ मुहूर्तावरती आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत. संस्थेचे चेअरमन श्री पिंगळे साहेब हे आवर्जून मुंबईवरतून आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, आपले केशव चौधरी सर हे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी खास मुंबईवरतून इथं आलेले आहेत. तर आज ज्या वेळेला हा बेल्ला जेजुरी महामार्ग झाला त्यानंतर पाबळचं व्यावसायिक रूपांतर खूप मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढत चाललेलं आहे. लोकांना अर्जंटमध्ये एकदम तातडीने पैशाची निकट भासत आहे. छोटे छोटे व्यावसायिक असतात त्यांना फंड्स लागत असतात व्यवसाय वाढवण्यासाठी म्हणा किंवा त्यांचं डेव्हलपमेंट करण्यासाठी म्हणा. तर त्यामुळं जे साहेबांनी आपल्यावर विश्वास दाखवला पाबळवरती की आपण पाबळला एक आपण जर शाखा ओपन केली, सुरुवात केली तर आपण इथं लोकांना व्यवस्थित सर्व्हिस देऊ शकू आणि पाबळचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी, इथल्या लोकांची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी, व्यावसायिक असो, शेतकरी वर्ग असो, महिला वर्ग असो, यांच्या सक्षमीकरणासाठी आज साहेबांनी जी आपल्याला इथं पतसंस्था दिली कुलस्वामिनी कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि जर तसं पाहिलं तर पाबळमध्ये इतरही काही संस्था आहेत, इथं नॅशनलाइज बँक आहे, सहकारी बँक आहेत, पतसंस्था आहेत, परंतु कागदपत्राचं ओझं घेणं किंवा ते एक लेंदी प्रोसेस असते की एखाद्याला पैशाची गरज असते आज आणि त्याला जर तुम्ही 6 महिन्यानंतर जर पैसे मिळणार असेल तर त्या माणसाचा त्याच्यात उपयोग होत नाही. तर अशा काही गोष्टी आहेत आणि साहेबांनी तसं आम्हाला आल्याच विश्वास दिलाय की आम्ही जास्त काही कागदपत्रांसंदर्भात तुम्हाला अडचण येऊ देणार नाही. जर योग्य माणूस असेल, त्याची अपेक्षा योग्य असेल आणि तो जिथं पैसे वापरणार असेल ती जर योग्य ठिकाणी जर तो गुंतवणूक होत असेल त्याची, तर आम्ही काही गोष्टींकडं थोडंसं हे करून आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं सहकार्य करू. आणि या निमित्ताने आज इथं सचिन शेट वाबळे आलेत, आमचे पाटील सहकारी आलेले आहेत, बबन दादा आहेत, सगळे आले, प्रशांत शेट जोडगे आहेत आणि या सगळ्यांचं राजू शेट आमचे मित्र पत्रकार साहेब आलेत आणि या सगळ्यांनी या संस्थेला मदत करावी असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि धन्यवाद देतो. नमस्ते. या ठिकाणी मी केशववन चौधरी, राष्ट्रपती पुरस्कार विजेते, मला आज या ठिकाणी असा आनंद होत आहे की माझे जवळचे अगदी क्लोज मित्र आमचे चेअरमन साहेब श्री शंकरशेठ पिंगळे यांनी माझ्या पाबळ गावामध्ये श्री कुलस्वामिनी पतसंस्था आणून आम्हाला आमचा आनंद द्विगुणित केलेला आहे. आणि खरोखर आज 2 सोसायट्या असून सुद्धा या सोसायटीची माझी पतसंस्थाच नव्हे तर बँकेत रूपांतर होईल अशी ही पतसंस्था आहे. कारण आतापर्यंत 39 शाखांनी ही आजची ओपनिंग जी आहे ही 40वी ब्रांच आहे आणि अजूनही काही ब्रांची त्यांची ओपनिंगची अगदी मनसोक्त तयारी आहे. आणि खरोखर ह्या बँकेची गेल्या अनेक वर्षापासून माझी नाळ जोडलेली आहे. यांच्या पतसंस्थेमधून इतक्या तातडीने लोन पास केलं जातं याची मला स्वतःला चांगली कल्पना आहे. आणि शंकरशेठ पिंगळे अगदी कुठलीही कागदपत्र कमतरता असेल तरी सुद्धा त्या व्यक्तीची जी गरज आहे ही पाहण्यासाठी त्या प्रत्येक मॅनेजरला सूचना दिल्या आहेत की जास्त कुणालाही तुम्ही ताण तोपर्यंत ओढायचं नाहीये. त्या व्यक्तीला आपलं लोन जाणं गरजेचं आहे, आपले सभासद होणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी आमच्या चर्चेमध्ये दाभाळे साहेबांच्या माध्यमातून आमचे परिचय झाला, परंतु आम्ही एवढे जवळ गेलो की प्रत्येक कार्यक्रमाला शेठचे आम्ही हजर असतो. तर आज या ठिकाणी शेठ येत आहेत माहिती पडल्यानंतर मी मुंबईवरून 4 दिवस आधी आलो की शेठ पाबळ ठिकाण तुम्ही ब्रांच नेताय, तिथं जेवढी मदत लागेल ती करण्याचे काम माझं आहे आणि मी ती नक्की करेल. तर या ठिकाणी साहेबांनी कुलस्वामिनी पतसंस्था या ठिकाणी आणली. मी त्यांचं हार्दिक मनापासून पाबळ ग्रामस्थांसहितचे स्वागत करत आहे. माझ्या चौधरी कुटुंबापासून मी स्वागत करत आहे. धन्यवाद साहेब. नमस्कार. श्री कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड संस्थेची 40वी शाखा या पाबळ सारख्या शहरांमध्ये चालू होत आहे. मी व्यवस्थापक म्हणून या शाखेमध्ये कामकाज करत आहे. गेल्या 3 महिन्यापासून या परिसरामध्ये आम्ही मार्केटिंगचं कामकाज केलेलं आहे. आमच्या संस्थेची उलाढाल ही जवळपास 2200 कोटीच्या पुढं असून संस्थेच्या 1200 कोटीचे ठेवी आणि जवळपास 1005 कोटीचं कर्ज वाटप झालेलं आहे.
आमच्या संस्थेच्या माध्यमातून घर खरेदी कर्ज, वाहन तारण कर्ज, सामान्य कर्ज, स्थावर तारण कर्ज, व्यवसायासाठी कर्ज जवळपास एका व्यक्तीला आम्ही 1,75,00,000 रुपयापर्यंत कर्ज या ठिकाणी देत असतो. घर खरेदी कर्ज हे 10.5% सोने तारण कर्जाचा व्याजदर हा आमचा 11% आणि इतर तारणी कर्जाला व्याजदर हा 13%, 14% आणि 16% आहे. जे लोक दैनंदिन व्यवसायाच्या माध्यमातून रोज 100 रुपये, 200 रुपये डेली कलेक्शन देतील तर त्यांना आम्ही पर्सनल लोन हे 1,00,000 रुपये तात्काळ 24 तासाच्या आतमध्ये आम्ही या ठिकाणी सभासदांना त्वरित कर्ज उपलब्ध या ठिकाणी करून देत असतो. तर आमची या ठिकाणी या परिसरातील सर्व ग्रामस्थ असतील त्यांना विनंती राहील की आपण जास्तीत जास्त आमच्या संस्थेमध्ये या ठिकाणी सहभागी व्हावं आणि संस्थेच्या ठेव योजना, कर्ज योजनाचा या ठिकाणी लाभ करून घ्यावा ही अशी या ठिकाणी विनंती करतो. सुनील पिंगळे, सी 24 तास, पाबळ.